फाळून या भले वरी बैसौ पावले श्री गुरुचे. पवित्र स्थळ राम मंदिर येथे चालत असलेला सत्संग, गुरुवर्य महाराजांच्या उपस्थितीमध्ये, सर्व भावी भक्त मंडळींच्या उपस्थितीमध्ये चालत असलेला सत्संग, त्यामध्ये 2 शब्द बोलण्याचा अवकाश मला दिलेला आहे. गुरुवर्य महाराजांना चरणी वंदन करून सर्व भावी भक्त मंडळी, मातृशक्ती पुरुष मंडळ सर्वांना हृदयपूर्वक प्रणाम. शास्त्राने आणि संतांनी संसाराचं स्वरूप सांगत असताना ते संसाराची दुःख देणारा संसार आहे म्हणून असं व्यक्त केलेलं आहे. दुःख म्हणजे संसार, संसार म्हणजे दुःख, असं संतांनी आपल्याला समजायसारख्या भाषेमध्ये सांगितलेलं आहे. तर एक शंका येते की संसार म्हणजे कोणता. पहिल्यांदा बरं, संसार आपला संसारच असं बघितलं तर संतांना सुद्धा संसार होताच ना. मुलं बाळ, घर दार, शेती वाडी सर्व आपण करालो ते सुद्धा संसार संताला होता. मग एवढी उपेक्षा का केली आणि एवढं संसाराबद्दल निंदे भाव व्यक्त का केला आहे, तुच्छ भाव व्यक्त का केला? त्याचं कारण मग संतांचं खोटं आहे का? त्यांनी संसार बी केला आणि संसाराचं स्वरूप बी सांगितलेलं आहे. मग त्यांनी तर केलेलं आहे स्वतः करून. मग असं का सांगितलेत? तुम्ही आम्हाला असं सांगितलेत की संसारचा त्याग करा म्हणून बी सांगितलेत. लटिका हा व्यवहार सर्व हा संसार असं सुद्धा सांगितलेलं आहे. मग त्यांनीच सांगितलं आणि त्यांनीच कसा केला? 2 प्रश्न आहेत. तर त्याचा अर्थ की संतांच्याच भाषेमध्ये भगवद्गीतासुद्धा सांगते, संसार म्हणजे वस्तू पदार्थ दिसणारं हे नाही, तर संसाराबद्दलची आसक्ती. तर 13व्या अध्यायामध्ये भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे, आसक्ती अनभिस्वंग पुत्रदारा गृहादिषु. म्हणजे पुत्रदारा गृह म्हणजे पुत्र म्हणजे मुलगा, गृह म्हणजे घर, दारा म्हणजे पत्नी. ह्या पसारा त्याग करायचा नाही. पसाऱ्यावरली आसक्तीचा त्याग अंतःकरणामध्ये. ज्ञानेश्वर महाराज ह्या श्लोकावर बोलत असताना, दारा गृह पुत्री नाही जया मैत्री, तो जानपा धात्री ज्ञानाची तो. ह्या गोष्टीवर आसक्त न राहणं, आसक्ती सोडून विरक्त राहणं म्हणजे मनामध्ये त्याच्याबद्दलचं असं सांगतात की परमात्मा सत्य कधी वाढतंय आणि आपली साधना, आपली भक्ती खरी कधी आहे? तर 1% बी आपल्याला संसार सत्य न वाटणं, पुरं 100% खोटा वाटला तरच आपली भक्ती सिद्ध होते. 1% जरी संसार खरा वाटला, 99% तरी आपण साधना केली तरी ते फक्त अंतःकरणामध्ये खोटा हे निश्चय झाला, आसक्तीचा, त्याच्याबद्दल अनासक्त झाला, विरक्त झालं तेच संसार, त्या संसारालाच परमार्थ म्हणलेला आहे. ज्ञानोबरायानं त्यावेळेस सांगितलेलं आहे की आजी संसार सफळ झाला गे माय. कारण संतांनी असा संसार केला, त्यांच्याकडे बघूनच आपण संसार केला की आपण या दुःखरूपी संसारातून तरुण जाण्याकरता वेळ लागत नाही. म्हणून यथामती यथा अवकाश महाराजांच्या आज्ञेनुसार 2 मिनटं बोलण्याचा अवकाश मिळाला. माझे शब्द इथंच थांबतो. लोकाभिरामं रणरंगधीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये.
मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीराम दूतं शरणं प्रपद्ये श्रीराम दूतं शरणं प्रपद्ये। ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानराज माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानराज माऊली 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानराज माऊली तुकाराम पुंडलीक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सियावर रामचंद्र भगवान की जय। श्री गुरुचं स्मरण वंदन करून
उपस्थित भाविकांना प्रणाम. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वादशी पर्वकाळ, जगप्रसिद्ध असलेली ही पावन पर्वणी समस्त वारकरी भक्तजन याच जम्बूद्वीपामध्ये असलेलं प्रसिद्ध असं सुक्षेत्र पंढरपूर, अशा या पंढरी नगरीमध्ये सर्वांचं आज त्या ठिकाणी दर्शन झालेलं आहे, वास्तव्य झालेलं आहे. चंद्रभागेचं स्नान, पंढरपूरमध्ये नगर प्रदक्षिणा, जिथं तिथं मठ मंदिरामध्ये हरिकथा कीर्तन चालू आहे. गुरुपौर्णिमा व्यास पौर्णिमेपर्यंत असा हा सोहळा त्या ठिकाणी साजरा होतो. निष्ठावान, श्रद्धावान आणि शक्य आहे अशी भक्त मंडळी, भक्तजन त्या सोहळ्यामध्ये सहभागी आहेत. आपण सर्व या ठिकाणी आहोत घरी. आज आपल्या सत्संगातूनही बरेच लोक पंढरपुरामध्ये आहेत. मला वाटते आपण एक बार आपल्या सर्वांच्या वतीनं पंढरपुरात गेलेल्या समस्त पांडुरंग प्रिय भाविकांना आपल्या सर्वांच्या वतीनं व्यासपीठावरून मानसिक रूपाने साष्टांग दंडवत प्रणाम आहे. धन्य आहे ही भारतभूमी, धन्य आहे तुमचा आमचा जन्म, धन्य आहे संतांची भूमी. वारकऱ्यांना पुन्हा पुन्हा साष्टांग दंडवत प्रणाम करून आज बरेच वारकरी द्वादशीचा पर्वकाळ साधून परत आपल्या घरी यायला निघालेले आहेत. काही पौर्णिमेपर्यंत थांबतात पंढरपुरामध्ये. आपल्या सर्वांना त्यांचं दर्शन होणारच आहे. परंतु आणखी परंतु काय आलं? पंढरपूरची जे तळमळ आहे, जायची तळमळ असेल, जाणं झालं नाही अशी तळमळ असेल, प्रत्येकांच्या मध्ये जे तळमळ आहे, गेलेल्या वारकऱ्यांचं स्मरण आहे. खरं सांगायचं म्हणजे गेलेल्या वारकऱ्यापेक्षा न जाणाऱ्याची तळमळ अधिक आहे. गेलो नाही म्हणून
गेलेत म्हणून त्यांचं स्मरण करीत करीत जे व्याकुळ झालेलं आहे जीव, पंढरपुरात प्रवेश करण्यापेक्षा ही तळमळ श्रेष्ठ साधना आहे. आणि आज जे तुमच्यामध्ये आमच्यामध्ये जे तळमळ आहे ते पोचल्यानंतर ही तळमळ राहत नाही. गेलो ना, झालं ना दर्शन, संपलं. परमार्थातली तळमळ संपण्यात मजा नाही आणि संसारातलं समाधान संपण्यात मजा नाही. संसारामध्ये तळमळ संपली पाहिजे. ते संसार सुफळ आहे. आणि परमार्थातली तळमळ कायमची राहिली पाहिजे, त्याचा परमार्थ सफळ आहे. बसते ना ध्यानात. संसाराची ही तळमळ आहे, ती संपल्याशिवाय मोक्ष नाही, मुक्ती नाही, समाधान नाही. आणि परमार्थाची तळमळ ज्याची संपली, परमार्थच नाही. तळमळ संपली असेल तर परमार्थच नाही. जसं जसं परमार्थ करील तसतसं ज्याची रुची अधिक वाढत जाते, प्रतिक्षण वर्धमान असा शब्द आहे. ज्याचं प्रेम वाढते, प्रतिक्षण वर्धमान होते, प्रेम, आस्था, तळमळ, त्याचं नाव भक्ती आहे, परमार्थ आहे. खूप करून बसला हो मी, आता आम्हाला गरज नाही. 108 पारायणं झाले, 40 वर्षापासून वारी झाली, आता आम्हाला कशाचीच इच्छा नाही. संपला परमार्थ. त्याची तळमळ संपली, तो परमार्थ सत्य नाही. तुका म्हणे गोड लागे, तो मागे रसना. पुन्हा पुन्हा त्याची रुची वाढत जाते, त्याचं नाव परमार्थ आहे. संसार आणि परमार्थाचं थोडंसं स्पष्टीकरण सांगतो. जे भोगल्यानंतर ज्याचा वीट येतो तो संसार आहे. अजून थोडंसं मोकळ्यात सांगतो तुम्हाला, कोड्यात कशाला बोलू. जे भोगल्यानंतर वीट येतो त्याचं नाव संसार आहे. अरुची पैदा होते आणि ज्याच्या भोगण्यामध्ये रुची वाढत जाते त्याचं नाव परमार्थ आहे. आता तुम्ही समजून घ्या की तुमचं काय होते. एक एक घास आपण जेवण करत असताना घासाघासाला आपली भूक कमी होत एकदा पोट भरलं, कितीही आग्रह करा, कितीही चांगला पक्वान्न वाढा, रुची आवड राहत नाही. याचं नाव संसार आहे. अरुची पैदा होते. माणसं म्हणतात की नाही नाही ना, आमची इच्छा पूर्ण झाली, नको नको. इच्छा पूर्ण झाली नाही, अरुची झाली. इच्छा पूर्ण झाली असती तर पुन्हा कामना राहिली नसती. त्याचं नाव इच्छा पूर्ण झाली. 3-4 तासाच्या नंतर पुन्हा पोटात आग पडते, तर ही इच्छा पूर्ण झाली होती का अरुची झाली होती? माझ्या लक्षात यायले ना बोलणं. काय झालं होतं? अरुची झाली होती. परमार्थामध्ये अरुची होत नाही आणि संसारामध्ये रुची राहत नाही. कामना राहते संसारामध्ये, रुची राहते ते परमार्थामध्ये.
म्हणून याच्यामध्ये रस असं नाव आलेलं आहे. रास क्रीडा म्हणजे ज्याच्यामध्ये रस भरून आहे, रुची वाढत जाते, तिचं नाव रास क्रीडा आहे. संसारामध्ये निराश आहे. कधी ना कधीतरी तुम्ही निराश होणार. बायकोनं सतवली म्हणून तरी निराश होणार, पोरांनी सतवलं म्हणून तरी निराश होणार, शरीर साथ देत नाही म्हणून तरी निराश होणार, पैसे पुरी झाले नाहीत म्हणून तरी निराश होणार, जास्त पैसे झाले काय करावं म्हणून तरी निराश होणार. म्हणजे ज्याच्यामध्ये रास नाही, रस नाही. मग एवढे मोठे श्रीमंत लोक संत संगती कशाला करतात, वारी कशाला करतात, देवदेव कशाला करतात? त्याच्यातच रस असलं तर अरुची पैदा होते, कामना संपत नाही. याच्या उलट परमार्थामध्ये कामना राहत नाही आणि रुची संपत नाही. त्याचं नाव परमार्थ आहे. खाल्ल्यानंतर पुन्हा नको नको वाटते, बोलल्यानंतर बोलायचं नव्हतं वाटते, पाहिल्यानंतर पाहायचं नव्हतं वाटते, भांडण केल्यावर दुसऱ्या दिवशी वाटते भांडायचं नव्हतं, पण ते कसं झालं की उगाच भांडलो. अरुची पैदा होते. भजन केल्यावर वाटते की उद्या अजून कालच्यासारखं केलं असतं तर बरं होतं वाटतं. रुची आहे. सदा वसंतम एक शब्द आहे, कर्पूर गौरममध्ये आहे ना. काय शब्द आहे? सदा वसंतम. सदा म्हणजे अथवा याचं सातत्य साधण्यासाठी गीता बी सांगते, सततम कीर्तयंतो माम. अरुची नाही याच्यामध्ये, हे परमार्थ आहे. अरुची आहे संसारामध्ये. एक दिवस नको वाटतेच. ज्याचे इंद्रिय मावळले, शिथिल झाले इंद्रिय, अशा म्हाताऱ्या बाबांना विचारा कसं वाटते बाबा? जावं वाटते आता, वीट आलं आता. अरुची. देवानं लवकर नेलं तर बरं होतं. तुम्ही नाही, जे थकलेले लोक आहेत त्यांना विचारा तुम्ही, किती दिवस आता हे पाहाव. अरुची पैदा होते. याचं कारण असं आहे की परमात्मा अवीट आहे म्हणून रुची राहते, आणि संसार विटणारा आहे. विटले हे चित्त प्रपंचापासून वीट येते. काल दुपारा केलेली भाजी, वरण, रात्रभर गरमीचे दिवस, फ्रीजची व्यवस्था नव्हती, रात्रभर गरमी, दिवसभर गरमी, काय झालं ते विटून गेले. सकाळी ते खायचं जर ठरलं तर तुम्हाला कसं वाटेल? बरं आहे की ते म्हशीला ज्ञान नसते म्हणून म्हशीला टाका म्हणतात तुम्ही. काही म्हशीसारखे राहतात, ते खातात बी, विटलेले बी खातात. तामस गुण ज्याच्यामध्ये अधिक प्रमाणामध्ये आहे त्याला विटलेलं जास्त आवडते, त्याला रुची येते त्याची. ते गुणावर अवलंबून. कट्वाम्ल, तीक्ष्ण, उष्ण रजोगुणाचे पदार्थ.
आणि तमोगुणाचे बी सांगितलेले आहेत की रात्री सडलेलं, चिडलेलं, लेकरांनी शेंबुडून भाजी एका जागी केलेलं, असं ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केलं. तमोगुणी माणसाला ते लय आवडतं, ते आहार. मग एवढा विटलेला संसार अजून आम्ही करतो, याचा अर्थ आमच्यामध्ये कोणता गुण आहे? तमोगुण आहे. जसं जसं तमोगुणाची मात्रा कमी होईल तसतसं विटलेल्याची अरुची होत जाते आणि इकडं रुची वाढत जाते परमार्थाची. काल एक ओवी सांगून गेलो मी परवा कोणातरी सत्संगमध्ये, की एकदा त्याचं रूप बघितलं, परमात्माचं चव लागली की संसाराची अरुची होते. देखील या एक ओवी आहे, जो तुझे रूप नोहे दिठे तो जगाशी संसाराची गोमटे. गोमटे म्हणजे गोड. आणि देखिलाशी तरी विषय विटे, विटून जाते. उपनाला त्रास. तुम्हाला आम्हाला अजून वीट येत नाही, याचं कारण काय? आवीट हाताला आलं नाही, तमोगुणाची मात्रा आपली कमी झाली नाही. अरुची होते पण वीट आलं का? नको वाटलंय पण त्याग केले का? नाही करायला. भोग नको वाटतात पण भोग त्याग करावं वाटत नाहीत. याचं कारण तमोगुण आहे. अरुची झाली परंतु तृप्ती झाली नाही. असो, तर हे संसार आहे आणि हे परमार्थ आहे. जसजशी संसाराची रुची वाढत जाईल तर समजायचं की रजोगुण वाढायला आहे, तमोगुण वाढायला. म्हातारपण जसं जसं येत जाईल तसतसं प्रवृत्ती प्रबल होत जाते, इंद्रियांची शक्ती क्षीण होत जाते आणि कामना वाढत जाते. कारभार बी वाढवा वाटते म्हातारपणी. सरकारने नियम दिलेला आहे की तू आता नोकरी संपली, आता तुझं सेवानिवृत्त आहेस, रिटायर. कशासाठी? तर आता तुझी शारीरिक क्षमता संपली, आता इथून तुझ्यावर अन्याय होऊ नये, तुझ्या उद्धारासाठी तुला वेळ मिळावं म्हणून आम्ही काय केलं? सेवा. परंतु सेवानिवृत्त झालेले लोक सरकारी काम सुटल्यावर प्रायव्हेट धंदे सुरू करतात. कशामुळे? जे विधी विधानानं दिलेला जो अवकाश आहे त्याचा उपयोग घेतला का? दुरुपयोग झाला. कारण की त्याची रुची संसारामध्ये असे वाढत जाते. जसं जसं वय होईल तसं तसं. सरकारचा नियम अजून कोणाला कळाला नाही की कशामुळे सेवानिवृत्त आहे. आता तू तुझ्या उद्धाराचं बघ. संसार झाला तुझा, पुन्हा माणूस उद्योगी बनते, अजून व्यापार करते, बिझनेस अजून वाढवते. कमरत गॅप आला तर झोपून धंदा करते. सोडत नाही. देवाने दिलेल्या संधीचा लाभ कोणीच घेतला नाही. अजून मरमर चालू आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी पाहिलं या लोकाकडं आणि हरिपाठामध्ये लिहून टाकलं. साया असं करीशी. तुम्हाला चरणपाठ आहे पण का लिहलंय तेच माहीत नाही, कोणासाठी लिहिलंय. सायास करीसी प्रपंच दिन निसी, अरे हरीसी न भजसी कोण्या गुन्हे. असं काय आहे तुझ्यापाशी की हरीला भजत नाहीस तू? म्हातारपण आलं तरी एवढी रुची आहे. चार धंदे अजून आगाव, कमी नाही करत माणूस.
प्रत्येक क्षेत्रामध्ये सेवानिवृत्तीची मर्यादा आहे. विद्या, वैद्य, जे जे काही क्षेत्र आहेत त्या प्रत्येकामध्ये, परंतु परमार्थामध्ये संत जे महात्मे आहेत, जे महाराज लोक आहेत, त्याचे कीर्तनाचं रिटायरमेंट राहते का? का राहत नाही? तेच तर करायचं आहे आखरीपर्यंत, त्याला नाही राहत. त्याला कीर्तन करणं तर करणं, भजन जे आहे त्याचं ते बंद होत नाही. कीर्तन म्हणजे तुम्हाला कधीतरी सांगतो कशाला म्हणतात ते. हे माणसं जमा करणं, एक महाराज बोलणं, याला कीर्तन म्हणणं. सततम कीर्तयंतो माम यतंतश्च दृढव्रताः, जे देवाचं सतत कीर्तन नामस्मरण करीत राहते, अखंड ज्याची वाचा नामामध्ये नर्तन करत राहते ते कीर्तन. ज्याची वाचा नामाचं नर्तन करत राहते, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, जीव अशी खेळत राहते, नाचत राहते नामस्मरण करताना. राम राम नृत्य आहे, जिभेचं नृत्य आहे, डान्स, याला म्हणतात कीर्तन. नामसंग कीर्तन, माणसासंग कीर्तन असं नाही. कीर्तन बी कळलं नाही आम्हाला. आम्ही महाराजाचं कीर्तन बंद केलं म्हणजे काय केलं? हे समाजाचं जे कार्य आहे ते बंद केलं, त्याला काय म्हणाले? कीर्तन बंद झालं. काय आमची जीभ बंद झाली? कीर्तनाची परिभाषा आहे की ज्याची जीभ नर्तन करते त्याचं नाव कीर्तन आहे. तर त्याला रिटायरमेंट नाही, त्याला सेवानिवृत्ती नाही. हे आहे परमार्थ, ज्याच्यात अरुची होत नाही. जसजसं म्हातारपण येईल, जसजसं नामस्मरण करत जाईल, तसतसं पिकली हे वाचा राम नामे. रोज रोज त्याची चव वाढत जाते. रोज रोज जेवढं जास्त तुम्ही नाम घेत जाल तेवढी तुझी रुची वाढत जाते त्याची, आणि तेवढं हे संसार तुच्छ वाटत जाते. हे नामाची महिमा आहे. रुची वाढते. विटणारा संसार आहे. अवीट गे माये विटेना, जवळी आहे परी भेटेना. जवळच आहे. कशामुळे? तर हे भानगड झाली अशी तमोगुणाची. आता सज्जनो, तुम्हाला चातुर्मासाचं थोडंसं सांगून जातो. चातुर्मास सुरुवात झाले ना आज, कालपासून 4 महिने. चातुर्मास म्हणजे 4 महिने. कुठलंही पीक यायला 4 महिन्याचा कालावधी लागतो. हायब्रिड नाही, पहिलं जुनं पीक, आता हायब्रिड निघालं आहे. जे आपलं पहिलं जे होतं ना, जैविक शेती, सेंद्रिय शेती, ऑर्गॅनिक ज्याला आपण म्हणतो, त्याला किती महिने लागतात? 4 महिने लागतात. त्या धान्यामध्ये रुची, पुष्टी, तुष्टी, संतुष्टी, त्याच्यामध्ये जे काही आहे भरण्यासाठी कालावधी किती? 4 महिने लागते. जुन्या माणसांना माहीत आहे की पूर्वीच्या काळामध्ये 4 महिने ज्वारी यायला लागत होते, आता 2 महिन्यात यायली. माहीत नाही मला, पण एक अंदाज सांगालो, 2-2.5 महिन्यात येत असं. 4 महिने लागत होती, तर 4 वर्ष त्या ज्वारीला कीड लागत नव्हती. त्याच्यामध्ये 4 महिने पुष्टी भरली होती ना, तितकी मजबूती होती. आणि ते ज्वारी खाणाऱ्या लोकांचं शरीर कसं राहील? कमजोर राहते. आता जेवढं लवकर धान्य आपण काढायला शिकलो, सुधार झाला ना, आता प्रगती, डेव्हलप, जेवढं जास्त कमी वेळामध्ये धान्य येईल. आता 1-1.5 महिन्यामध्ये तर ज्वारीचं पीठ पडाले असं हायब्रिडचं. बरोबर आहे का चूक आहे? आहे बरोबर.
मग आता ज्या ज्वारीलाच पुष्टी नाही ज्वारीमध्ये, ते खाणाऱ्यात कुठून पुष्टी राहील? त्याचा पूर्ण कालावधी भरल्याशिवाय त्याच्यामध्ये ताकद येत नाही. आता तुम्हाला अजून स्पष्ट सांगायचं म्हणजे 7व्या महिन्यात जन्मलेलं कसं राहतं? ताकददार राहते का? तसंच होईल. आता तुम्ही आम्ही 12 महिने जरी जन्माला लागले असतील तरी खाणं मात्र 7व्या महिन्यातलंच, हायब्रिड. म्हणून पुष्टी नाही शरीरामध्ये, ताकद नाही. तर हे 4 महिन्याचा कालावधी चातुर्मास काय आहे? तर आपल्या शरीरामध्ये 4 महिने भजन, पूजन, जप, तप, अनुष्ठान, इंद्रिय निग्रह, संयम, नियम, नामस्मरण करून करून आपल्यामध्ये पारमार्थिक पुष्टी निर्माण करण्याची कालावधी म्हणजे 4 महिने. हे ह्याच्यासाठी आहे. हे 4 महिने केवळ परमार्थासाठी आहेत. काही साधू संन्यासी आता बाहेर बी निघत नाही, 4 महिने आपल्या आपल्या मठामध्येच राहतात. 4 महिने संपूर्ण पुष्ट होण्याचा समय आहे. पुष्ट. आषाढी एकादशी देवशयनी एकादशी. शयनी म्हणजे देव झोपी गेले, योग निद्रा. आता देव सध्या सुट्टीवर गेलेत, सुट्टीवर, 4 महिन्याची सुट्टी. एक आपल्या घरातलं एक मोठं माणूस ज्याच्या नेतृत्वाखाली सगळं चलते, ते मोठं माणूस ज्याला घरातले सगळे भिवून राहतात, ते मोठं माणूस एक 4 महिने जर बाहेर फिरायला गेलं तर घराची काळा कशी होती? घरात कसं होते? असं एक कोट टांगून होता आजोबाचा, आजोबाच्या दरारा होता घरामध्ये, कोट टांगून होता. आजोबा मधल्या खोलीमध्ये होते. ते पोरं सगळे इकडं तिकडं बघितले, आजोबा दिसणं गेले. दिसणं गेल्यावर एकमेकाला इशारा केला की आजा नाही, आता आपली मस्ती करायला हरकत. मग यांना आरडा ओरड कर, त्यांना आरडा ओरड कर, यानं त्याला ढकल, याला त्याला बुक्की दे. मस्ती सुरू झाली घरामध्ये. आजोबाला जाणीव झाली की हे लेकरं असं का कराले, तर मी इथं असल्याची जाणीव नाही. मग आजोबानं काय केलं की आपण असल्याची जाणीव करून द्यावं म्हणून घरामधून थोडं खोकललं. सगळा गर्दा बंद होऊन चापचाप. आता सांगा, हे 4 महिने देव सुट्टीवर गेलेत, आता आपल्याला मस्ती करायला जमते का? जर कदाचित काही झालं केलं तर आता आपलं रक्षण कोणीही करणार नाही. हे 4 महिने स्वतःची जबाबदारीनं जगायचा दिवस आहे. देव तुम्हाला आता काहीही साथ देणार नाही. 4 महिने स्वतःच विचार करून जगायचं. खाणं पिणं राहणं बोलणं जे काही करायचं आता तुम्हाला साथ देणार नाही. स्वतः जिम्मेदार होऊन जगा 4 महिने. याला म्हणतात चातुर्मास. देव जर योग निद्रेमध्ये निद्रिस्त झाले, मग बळीच्या द्वारामध्ये आहेत. आता 4 महिने काल निघून गेले. रात्री पाताळात निघून गेले. अतळ वितळ सुतळ रसातळ महातळ तळातळ पाताळ असे 7 पाताळ आहेत. ते बळीच ज्या पाताळामध्ये राहतो त्या पाताळामध्ये परमात्मा जाऊन योगनिद्रा करतात. शक्ती तिथं गेली आता. म्हणून हे 4 महिने कुठलंही शुभ कार्य करायचं नाही, कारण की त्या कार्याला आता बळ मिळणार नाही. दैवी शक्ती नाही. आता याच्यामध्ये दुष्ट शक्तीचा जास्त प्रभाव असतो. 4 महिने 4 महिने रोग
4 महिने बिमारी, 4 महिने आता संडास उलटी, हे जे काही तुम्ही म्हणता ना असल्या भानगडी, ताप, मलेरिया, डेंगू, हे सगळे आता 4 महिने यांची मजा आहे. कशामुळे? मालकच नाही. मालक नसलेल्या शेतात नोकराचं काम कसं राहते? इमानदारीनं राहते का? तसं 4 महिने आपणाला सांभाळून राहण्यासाठी काही शुभ कार्य, नवीन कार्य सगळे बंद करून भक्ती परमार्थामध्ये पुष्ट होण्याचं हे कार्यकाल आहे. म्हणून सावधान राहा. याला असं करीत करीत कार्तिकी एकादशीला देवोत्थान एकादशी असं नाव आहे. उत्थान म्हणजे उठायचं, आता झोपायचं आहे. देव उठी एकादशी 4 महिन्याच्या नंतर. मग तिथून आपणाला दैवी शक्तीचा आधार मिळतो असं शास्त्रामध्ये, पुराणामध्ये असं वर्णन आहे, सांगितलेलं आहे. हे दैवी शक्ती 4 महिने आपणाला भजन पूजनातून घ्यावं लागते. आता देव आता जिम्मेदार नाही. नामातून शक्ती घ्यावं लागते आता, भजनातून शक्ती घ्यावं लागते आता. आणि हे 4 महिने शिळं खायचं नाही, युक्त आहार घ्यायचा, अधिक खायचं नाही, लई पोळकं बी खायचं नाही, थंडगार शिळं झालेलं खायचं नाही. 4 महिने लघु आहार घ्यायचा. लघु म्हणजे जड पदार्थ नाही, हलके हलके, जे हलका हलका राहते ना असे पदार्थ 4 महिने घ्यायचे. जास्त आता मिरची भज्जे वगैरे जास्त कमी करा. 4 महिने खाता येणार. विनोद नाही, तुम्हाला खरं खरंच सांगायला आहे. असं आहे 4 महिने असंच राहतं. जीभ आवरावं लागतं. आता हे चातुर्मास आहे. काय चालतं आपलं? सुरुवात काय झाली सत्संगाची? कोणालाच ध्यान नसतं. गेलं विसरून. तुमचं विसरलेलं बघून बघून मला बी विसरून गेलं. वारकरी भजन पूजन नामस्मरण इथून सुरू झालं ना आपलं. पंढरीची वारी, आणि आपल्या जीवनामध्ये काय सांगितलं होतं तुम्हाला लक्षात आहे? ते ध्यानच ठेवत नाही. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय होता? महाराजांनी ध्यान ठेवलं. संसारात तृप्ती नाही, अरुची आहे. आणि परमार्थात रुची कमी होत नाही, त्याचं नाव परमार्थ. रुची राहत नाही, त्याचं नाव संसार. विषय ध्यानात बसला असेल. अरुची पैदा होते. म्हणून आता जे आहे हे 4 महिने आपणाला संधी आहे. ज्याच्यात रुची आहे त्याला पुष्ट करण्याची संधी आहे. मला हे सांगायचं होतं. आपला मुद्दा काय होता? 4 महिन्यामध्ये आता संधी आहे की संसारामध्ये अरुची होते, तृप्ती नाही, कामना राहून जाते.
परमार्थामध्ये रुची वाढत जाते. जर कोणी म्हणत असेल की मी खूप परमार्थ केलो असं जर वाटलं असेल त्याला, तर ते संसार केलेला आहे. त्यानं परमार्थाच्या नावानं संसार केलेला आहे. आणि ज्याला असं वाटायलं की अजून सुरुवातच केलो नाही, ते माणूस परमार्थी. खूप करून मी अजून सुरुवात केल्यासारखं वाटत नाही, ते कोण आहे? ते परमार्थी आहे. आणि बक्कळ केलो. एक असे भजनी भेटले होते, भजन म्हणावं बरं राहत आहे, ही लई भजन केला जाळला, भजन केलं आणि जाळला. एक भाषा आहे ते, असं ऐकलेली भाषा आहे. भजन केलं आणि काय जाळला? भजनानं पाप जळायचं, तर ह्यानं भजनच जाळला. अरुची. भजन करून जर तुम्हाला मजा येत नसेल, त्याच्यामध्ये आनंद येत नसेल, तर ते भजन नव्हं, ते भजनाची ॲक्टिंग आहे. काय म्हणतात त्याला? नाटक आहे भजनाचं. आपलं सगळं नाटकच आहे. हरिपाठ सुरू झालं की जांभळ्या सुरू होतात, हा झोप यायला सुरू होते. रुची नाही त्याच्यामध्ये. तीन बार भोजन. किती बार? 3 बार भोजन और भजन 1 बार, उसमें भी आते हैं झंझट 1000. भजन 1 बार आणि त्याच्यात बी 1000 झंझट त्याच्यामध्ये. निमित्तच निमित्त. कसं काय? असंच झालं, तसंच झालं, सोयरेच आले होते, फलानच झालं होतं, कंबरच दुखली होती, गॅपच झाला होता. आता बरेच माणसं असं आहेत की सत्संगला का बसणं एकमेकाला विचारतात. मी कोणाला विचारत नाही, दुसरेच विचारतात, का हो तुम्ही सत्संगला येत नाही? काय करावं, गॅप आलाय म्हणतात. आणि असे म्हणणारे माणसं 12-12 घंटे धोंड्यावर बसतात, कुठं वट्ट्यावर बसतात, कुठेही बसतात. तिथं गॅप काय होते त्याचा? मावळून जाते का? हे सगळे नाटकं आहेत परमार्थ. एक बारची घटना आहे. इथं सोनपल्ली आहे ना आपलं, कोणी आलं आहे सोनपल्लीचं? आलं? सांगू नका गावात. एक बार तिथं मेळावा होता, मेळावा. लई दिवसाखालची गोष्ट. जांभळीला होतो मी त्यावेळेस. तिथं होतं पारायण, ज्ञानेश्वरी पारायण. मग आम्ही गावागाव असं फिरलो. त्यावेळेस मी फिरत होतो, चला पारायणाला बसा, आपली ज्ञानेश्वरी आणा, पारायण करा. त्यावेळेस असा एक दौर चालू होता चिकनगुनियाचा. एक नाव आलतं ना ते, गुनिया. चिकन बी म्हणून गुनिया बी, त्याचं नाव. ते एक दौर चालू होतं. गुडघे गेले, कंबर गेली. जिथं हे आहे ना, जागे जे हाडाचे जागे, ते सगळं दर्द व्हायचं, चिकनगुनिया. ते सोनपल्लीत बी गेलो होतो मी. तर ते सगळ्याच गावाला गेलो, धाबा, सोनपल्ली हे परिसरामध्ये फिरलो आम्ही. तर नाही महाराज, लगीला जायला अवघड झालं आहे आता, पारायणाला कसं बसावं, उठाय ना बसाय ना, असं घासत चाललो आम्ही असे म्हणे. तर काय करणार, त्याला उपाय नाही. ठीक आहे, चला मला तर चिकनगुनिया नाही, आपण तर करून घ्यावं पारायण यायच्या आधी. आल्यावर काय करावं म्हणलं. आम्ही गेलो, 10-5 लोक जमा झाले, पारायण सुरू झालं. आणि त्याच्यामध्ये ते आलं मेळावा. किती की लग्न होते, 16 की काहीतरी लग्न होते. एक बार 16 लग्न. मला बी आमंत्रण होतं, मी बी पहिलं लग्नाला जात होतो. लग्नाचं एवढं मला काही माहीत नव्हतं, तेवढं काय राहते कसं राहते ते आता पक्क माहीत झालं. गेलो तर हे घासावं लागाले, घसरावं लागाले म्हणणारे त्या मेळाव्यामध्ये टनाटन उड्या मारला होते.
एकूण तिकडं तिकून इकडं धनाधन पळा पळीत धेंगाणं इकडं डोळ्यानं पाहिलेलं दृश्य आहे. मी जर लबाड सांगलो ना तुम्हाला पाप लागतं. तर हे सगळं येऊन येऊन आळस कुठं येते? आपल्या कल्याणाच्याच कामामध्ये येते. येऊन येऊन तमगुण आपणाला कुठं घात करते? आपल्या परमार्थामध्येच घात करते. येऊन येऊन फक्त परमार्थामध्येच निमित्त येतात, बाकी कुठेही निमित्त येत नाहीत. याचं कारण असं आहे की संसाराची कामना कमी होत नाही आणि अरुची होत राहते. त्यावेळेस असं वाटते की बस आपण त्यागच केला वाटते. अरुची आली ते अरुची आली की तृप्ती झाली. अरुची आली, अरुची, त्याला अरुची असा शब्द आहे. तर हे एवढे नाटकं आपले संसारामध्ये असतात. वेळ नाही, वेळ नाही, अमुक नाही, तमुक नाही. एक 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 पहिलं एक गाणं ऐकत होतो मी, पीने वाले को क्या चाहिए? बहाना चाहिए. काय करावं, पित नव्हतो पण टेन्शन आलं. तसं हे परमार्थामध्ये सगळे बहाणेबाजी झाली आणि रोज रोज बहाणे वाढत चालले. त्याच्यामुळे आपली वास्तविकता आपल्या हाताला येणं मुश्किल होऊन गेली. तर असं हे संसार आहे, असा हे परमार्थ आहे. तर सज्जनो, आज चातुर्मासाच्या सुरुवातीला तुम्हाला विनंतीपूर्वक सूचना आहे की तुम्ही सर्वांनी हे 4 महिने दिवस भगवन नामचिंतनाचा संकल्प करा. कठीण साधना करू नका. सोपे, तुका म्हणे सोपे आहे सर्वावनी, अशी सोपी साधना आपण सर्वांनी, त्याच्यात सगळ्यात सोपी साधना, स्पष्ट साधना आहे नामस्मरण. ज्याला ज्याच्यात ज्या नामात रुची असेल ते नाम घ्या. विठ्ठल 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 घ्या. दत्त 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 दत्त. कृष्ण 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 कृष्ण. काय तुम्हाला घेऊ वाटेल, तुम्हाला ज्या नामात रुची आहे, शिव 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 काय बी, पण नामाचा आधार घ्या आणि अभ्यास करा 4 महिने. जे नाव घ्यायचं ते घ्या. आमची काही मनाई नाही की हेच नाव घ्या की तेच नाव घ्या. जुलूम नाही, जबरदस्ती नाही, दबाव नाही, कुछ नाही. फीस नाही तुम्हाला नाम घ्यायला. GST नाही त्याला, आहे का? भजनाला GST काही नाही समज. टॅक्स नाही बांधायचं, इन्कम टॅक्स काहीच नाही, फुकट आहे. नाम फुकाचे फुकाचे, सगळंच सुलभ आणि सोपारे, आहे की नाही? राम राम दोन्ही अक्षरे, सुलभ आणि सोपारे, जागा मागिलिया पहारे, शेवटची गोड त्याची खरेगा, असं हे नामस्मरण आहे. चला तर जाता जाता एक बार भजनच करून घेऊ आणि आरती करतो. विठ्ठल 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 विठ्ठला, विठ्ठल 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 विठ्ठला. विठ्ठल 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 विठ्ठला, विठ्ठल 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 विठ्ठला. विठ्ठल 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 विठ्ठला, विठ्ठल 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 विठ्ठला.
विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हे नामस्मरण ज्याला जे रुची असेल ते नामस्मरण सर्वांनी करावं. झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. उद्या आदिलाबाद येथे गोसेवा गोसंरक्षण या नावाने एक आंदोलन एक रॅली काढलेली आहे. आंदोलनाच्या नावाखाली गोपालकृष्ण मठापासून कलेक्टर ऑफिस कलेक्टर कार्यालयापर्यंत ती रॅली जाणार आहे. सकाळी 8:30 पासून 10:15पर्यंत ती रॅली तिथं जाणार. गोपालकृष्ण मठामध्ये श्रीराम जयराम जय जयराम असं संकीर्तन होईल अर्धा एक तास. तिथून रॅली समोर निघेल, कलेक्टरच्या कार्यालयापर्यंत ते पोहोचेल. तर ज्यांना त्या आंदोलनामध्ये त्या रॅलीमध्ये ज्याला काही जायचं इच्छा आहे, आपल्या सर्वांना आवाहन केलेलं आहे की गोसेवा गोसंरक्षण याच्यासाठी म्हणून ती रॅली आहे. मागे आपणाला सांगितलेलंच आहे. तर ज्यांना शक्य असेल त्यांनी ते रॅलीमध्ये उद्याच ना 27 तारीख सोमवार उद्याच एक 2 तासाचा तो कार्यक्रम आहे. तर आपण सर्व जाऊ शकता कोणीही, असं आपलं सर्वांना आवाहन आहे. दुसरं लगेच जवळच आता 4 दिवस आपला कार्यक्रम आलेला आहे. गुरुपौर्णिमा व्यास पौर्णिमा हे तुम्हाला हे सांगितलेलंच आहे की व्यास पौर्णिमा बुधवारी आहे. 29 तारीख आहे. याच ठिकाणी आहे. वेळ सकाळी 11 ते 1 या वेळेमध्ये कार्यक्रम संपन्न होणार आहे. याही कार्यक्रमामध्ये आपण सर्वांनी एकमेकाला सांगून एकमेकाला बोलून ज्याला शक्य आहे त्यांना येण्याचा असं लाभ घेण्याचा प्रयत्न आपण करूया. गुरुपौर्णिमेची सूचना आहे. उद्याची गोसंरक्षण गोसेवेची सूचना आणि बुधवारची गुरुपौर्णिमेची सूचना आहे. अजून आपण त्या कार्यक्रमामध्ये आपण अजून जे काही उपक्रम आहेत, वृक्षारोपणासारखी कार्यक्रमाची सूचना त्या कार्यक्रमामध्ये आपण देणार आहोत. तर किनवट तालुक्यामध्ये 2 ऑगस्ट 2 तारीख निश्चित केलेली आहे वृक्षारोपण कार्यक्रमाची. तर आपल्या इकडे हे आपण असंच एक तारीख सांगून देऊ किंवा ज्याला जसं ज्या दिवशी लावता येईल त्या दिवशी लावून घेऊ द्या. पण सूचना तर आपण द्यायचं काम आहे. सनातन धर्मसेवा समितीच्या वतीने आपण सर्वांना आवाहन करणार आहोत की सामाजिक उपक्रम सामाजिक कार्य करण्यामध्ये आपण सर्व उपस्थित राहू आणि कार्य करण्यामध्ये सहभागी होऊन आपल्या देशाचं राष्ट्राचं जे काही सेवा आहे आपण सर्वांनी करावं.
असं व्यासपीठ आपल्याला सर्वांना आवाहन करते. झालेली सेवा भगवतचरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की, गोपाल कृष्ण भगवान, सियावर रामचंद्र भगवान की जय.